विरेश बोरकर यांना सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष चांगला उपाय आहे का? आरजी पक्षातील अंतर्गत वाद मिटवून निवडणुकीला जाऊन पुन्हा आरजी पक्षासाठी गड राखणं विरेश यांना शक्य होणार का? की आरजीला रामराम करून काँग्रेसचा मार्ग स्वीकारण्याची विरेश यांची तयारी आहे? भाजपचा सुद्धा पर्याय म्हणून ते विचार करू शकतात का? सध्या आरजी पक्षात सुरू असलेले अंतर्गत राजकारण आणि आरोप प्रत्यारोप पाहिल्यावर असे प्रश्न पडायला लागले आहेत. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. गेले कित्येक दिवस विरेश बोरकर काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. आरजी पक्षात मनोज असताना सुद्धा अशा चर्चा लोकांमध्ये रंगलेल्या दिसत होत्या. त्यावेळी त्यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या. त्यातील तसं पाहायला गेल्यावर वादाची चर्चा शेवटी खरी ठरली. मग आता विरेशांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुद्धा खरी ठरू शकते का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र विरेश सांगतायत की त्या आरजी पक्ष सोडणार नाही. पण त्या आरजी पक्षाच्या तिकिटावर पुन्हा आमदार होऊ शकतील का, हा सध्या मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण विरेश यांची बदनामी इतर कुठल्याही पक्षाने केली नाही, तेवढी स्वतः त्यांच्याच पक्षातील लोकांनी केली आहे. त्या सगळ्याला तोंड देऊन पुन्हा निवडणुकीवेळी लोकांना सामोरं जाऊन राजकीय गड राखणं बोलण्या इतकं सोपं अजिबात नसतं, याची जाणीव आता एक टर्म पूर्ण केल्यानंतर विरेश यांना नक्कीच आली असेल. पक्षांतर्गत सुरू झालेले वाद निवडणुकीपूर्वी संपतील याची शाश्वती सोडा, पण शक्यता सुद्धा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण आरजीपी पक्ष कुणाचा, हाच तर मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. या सगळ्यातून वाट काढून पुन्हा आमदार व्हायचं असेल तर विरेश यांना पुढे काँग्रेसचा मार्ग सध्या तरी एकच सेफ दिसतोय. कारण आरजीपीची उमेदवारी स्वीकारून सुद्धा अंतर्गत वाद सोडवायचे की लोकांचा विश्वास मिळवायचा, हा प्रश्न कायम राहणार आहे. आणि तसंही पाहायला गेल्यावर गेल्यावेळी विरेश बोरकर हे फक्त 76 मतांच्या फरकाने आमदार झाले. आरजी पक्षाकडे पैशाची ताकद तेव्हा नव्हती, आता किती आहे माहीत नाही. या मतदारसंघातील लोकांनी फक्त पक्षाच्या आयडिओलॉजीवर विश्वास ठेवून मतदान केलं, हे मात्र तेव्हा नक्कीच जाणवलं. पण आता पक्ष अंतर्गत वादाची उत्तरं जर लोकांनी मागितली तर त्यांना काय जाब द्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. सांतांद्रे मतदारसंघाचा तसा इतिहास पाहायला गेल्यावर तो काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला. या बालकिल्ल्यावर भाजपच्या लाटेने 2012 साली एकदा विष्णू वाघ यांनी परिवर्तन केलं आणि दुसऱ्या वेळी आरजीच्या विरेश बोरकरांनी. नाहीतर 1994 ते 2012 सलग 4 वेळा या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. फ्रान्सिस सिल्वेरा सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आणि नंतर त्यांनी पक्ष सोडून भाजपच्या सत्तेच्या उबदार गोठ्यात प्रवेश केला. पण तो प्रवेश त्यांना विधानसभेतून बाहेरचा मार्ग दाखवणारा ठरला. मान्य आहे, त्यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला, पण हार ती हार असते. आता पुन्हा पाहायला गेल्यावर विरेश बोरकर हे तरुण नेते आहेत. जर ते काँग्रेस पक्षात गेले तर त्याचा पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार, यात किंचितही दुमत नाही. आणि विरेश बोरकर यांना सुद्धा सध्या काँग्रेसचा मार्ग सेफ असल्याचं याच मतदारसंघातील काही लोकांचं मत आहे. कारण आरजी पक्षाला आता पुन्हा त्या जोमात लोकविश्वास मिळवणं खूप कठीण ठरणार. कारण आरजी पक्षाला जे लोक मानतात त्यांच्या मनात काहीच विष पेरलं जाणार नाही, याची जाणीव आहे. पण तिथे सुद्धा 2 गट निर्माण झाले. दुसऱ्या बाजूला मतांची गणितं केल्यावर जे लोक आरजी बरोबर आधी होते ते सगळे त्यांच्या सोबत राहिले तरी इतर मतदारसंघात पक्ष विजयापर्यंत मजल मारू शकत नाही. त्यासाठी त्यांना नव्या मतदारांची गरज नक्कीच आहे. शेवटी कुठल्या पक्षात जायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण जे आरजी पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले ते वाद मात्र आता लवकर संपण्याच्या मार्गावर नाहीत, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अंतर्गत वादाच्या भोवऱ्यातून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकीला चांगली कामगिरी हा पक्ष करू शकतो का, हा प्रश्न मात्र कायम आहे.